नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवर जो प्रॉब्लेम दिसतोय तो आहे टी सेक्शनचा बेंडिंग स्ट्रेसचा प्रॉब्लेम. चला तर मग आपण त्याचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन बघू. तर व्हिडिओ मिस न करता आणि स्किप न करता एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण न्यूमेरिकल एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे आणि ते तुम्हाला समजून पण. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करू. तर पहिले आपण गिव्हन डेटा लिहून घेतला. अ टी सेक्शन ऑफ प्लेन 180 by 30 mm and wave is 200 mm by 30 mm is simply supported at the both end. It carries two concentrated load of 10 kilonewton each acting 2 meter distance from each support. Span of beam is 10 meter and determine the maximum bending stress induced in the beam and draw bending stress distribution diagram. Also find the bending stress at the layer 110 from the bottom. आता आपल्याला त्यांनी इथं 3 कंडिशन फाइंड करायला लावलंय. मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस फाइंड करायचे आपल्याला, त्याची बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि बेंडिंग स्ट्रेस काढायचे आपल्याला बॉटम लेअर पासून 110 mm वर. आता आपण टी सेक्शन ड्रॉ करून घेतला. प्लेन सांगितली त्यांनी 180 बाय 30 ची प्लेन सांगितली आणि वेब दिलाय 200 mm बाय 30 चा. ते आपण ड्रॉ करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावरून गिव्हन डेटा लिहिला. तर हा आपला सेक्शन 1 आहे, वेबला सेक्शन 1 आणि प्लेनचा सेक्शन 2. त्याच्यावरून B1 आहे आपला 200 mm, सॉरी B1 आहे आपला 30 mm आणि D1 आहे आपला 200 mm. B2 आहे आपला 180 mm आणि D2 आहे आपला 30 mm. आता त्यांनी जर सांगितले सिम्पली सपोर्टेड बीम इन टू कॉन्सन्ट्रेटेड टाइप लोड आहे आणि दोघं पण 2 मीटर लांब आहे एंड पासून. आपण जशी डायग्राम ड्रॉ करून घेतली आणि 10 मीटर त्याची टोटल लेंथ आहे. आणि काय काय फाइंड करायचं आपल्याला, बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस इन बीम, ड्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आणि बेंडिंग स्ट्रेस ऍट द लेअर ऑफ 110 फ्रॉम द बॉटम. या 3 गोष्टी फाइंड करायच्या आहे. आता पहिले A1 A2 फाइंड करून घेऊ. तर A1 A2 मध्ये व्हॅल्यू टाकू आपण 30 × 200. त्याच्यानंतर A2 ची व्हॅल्यू 180 × 30. आपला A1 A2 येईल. A1 आहे आपला 6000 आणि A2 आहेत आपला 5400. त्याच्यानंतर Y1 Y2. आता D1 200 मायनस D2 2 अपॉन 2. आपला Y1 येईल 100 आणि Y2 आहे D2 अपॉन 2 प्लस D1. मग D2 आहे आपला 200, सॉरी D2 आहे आपला 30 अपॉन 2 प्लस 200. आन्सर येईल आपला 215 mm. त्याच्यानंतर या व्हॅल्यू आपण वाय बारच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू, जेणेकरून आपल्याला वाय बार भेटेल. मग वाय बार इज इक्वल टू A1 आहे आपला 6000 मल्टिप्लाय बाय Y1 आहे आपला 100 प्लस आपला एरिया A2 आहेत 5400 मल्टिप्लाय बाय Y2 आहेत 215 अपॉन A1 आहेत 6000 प्लस A2 5400. हे सॉल्व्ह करून घेतलं. वाय बार भेटला आपल्याला 154.4 154.4 mm. हा आहे आपला वाय बार. त्याच्यानंतर IXX1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. त्यासाठी पहिल्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घेऊ. त्यासाठी B1 30 मल्टिप्लाय बाय D1 200 त्याचा क्यूब अपॉन 12 प्लस A1 आहेत आपला 6000 मल्टिप्लाय बाय H1 कसा काढायचा, H1 साठी वाय बार आपला 154.4 मायनस Y1 आहे आपला 100 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला कॅल्क्युलेट करून घेतलं. डायरेक्ट व्हॅल्यू भेटली आपल्याला IXX1 37.75 × 10⁶. हा झाला आपला IXX1. त्याच्यानंतर IXX2 साठी B2 आहेत 180 मल्टिप्लाय बाय D2 आहेत 30 त्याचा क्यूब अपॉन 12 प्लस A2 आहेत आपला 5400 मल्टिप्लाय बाय टू कसा काढायचा आहे, वाय बार आहे आपला 154.4 मायनस Y2 आहे 215 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आपण हे सॉल्व्ह करून घेतलं. आपली IXX2 ची व्हॅल्यू आली 20.23 × 10⁶. हे झाला आपला IXX2. आता दोघांची ऍडिशन करू आपण. 37.7 मल्टिप्लाय बाय 10⁶ प्लस 20.23 × 10⁶. आन्सर किती येईल आपला IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया येईल आपला 57.98 × 10⁶. हा झाला आपला IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यावरून नेक्स्ट स्टेप आहे आपली. आपल्याला काय दिले, 2 कॉन्सन्ट्रेटेड टाइप लोड दिले. त्याच्यावरून आपण मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कशी काढू शकतो. एक तर दोघांची ऍडिशन करायची, त्याच्यावरून भेटेल आपल्याला 220 × 10⁶. किंवा इथं शेअर फोर्स 0 असतो 2 कॉन्सन्ट्रेटेड टाइप लोड मध्ये. त्याच्यामुळे त्यांचे बेंडिंग मोमेंट इन दिस रिजन इज कॉन्स्टंट अँड मॅक्झिमम. मग ती या फॉर्म्युल्यावरून कशी काढायची, MX इज इक्वल टू RA × 2. RA आपला 110 kN आहे आणि 2 मीटर 2 मीटर म्हणजे RA चं डिस्टन्स किती आहे 2 मीटर.
मग 220 110 गुणिले 2 मीटर येईल आपलं 220 किलो न्यूटन पर मीटर. आता त्याला 220 × 10⁶ न्यूटन पर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मग वाय टॉप इज इक्वल टू, आता वाय बार काढायचा आपल्याला म्हणजे कॉम्प्रेशन साठी. मग वाय टॉप इज इक्वल टू टोटल डेप्थ मायनस वाय बार. टोटल डेप्थ आपली 230 मायनस वाय बार आपला 154.4 इज इक्वल टू वाय सी आपला म्हणजे वाय टॉप येईल 76.6 mm आणि वाय बॉटम म्हणजे वाय बार. मग वाय बार किती 154.4. आता आपण मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस काढू टॉप सेक्शन वर. मग टॉप सेक्शन साठी आपण फॉर्म्युला घेतला सिग्मा सी इज इक्वल टू एम मॅक्स इंटू वाय बार टॉप अपॉन आय. मग हा फॉर्म्युला कोणता आहे, फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काढायचा आहे सिग्मा. फक्त हा फॉर्म्युला रिअरेंज करून घेतला तो झाला असा. आणि याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. मग ऍट टॉप म्हणजे सिग्मा सी वर काय असतं, कॉम्प्रेशन असतं. मग त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू. एम ची व्हॅल्यू 220 × 10⁶ मल्टिप्लाय बाय वाय ची व्हॅल्यू आपली 76.6 अपॉन आय किती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया 57.98 × 10⁶ इज इक्वल टू. मग सिग्मा सी येईल आपला सिग्मा सी इज इक्वल टू 290 मेगापास्कल. हा झाला आपला सिग्मा सी. आता नेक्स्ट आहे ऍट बॉटम म्हणजे खाली काय असतं टेन्शन, त्याच्यामध्ये सिग्मा टी. मग टेन्शन मध्ये आपण या सिग्मा टी कसा काढायचा, एम मॅक्स एम किती आपला 220 मल्टिप्लाय बाय 10 × 10⁶ मल्टिप्लाय बाय. आता कोणता घ्यायचा, बॉटमला किती घेतला आपण वाय बार घेतला 154.4 आपण आय किती 57.98 × 10⁶. सॉल्व्ह केला कॅल्क्युलेटर मध्ये सिग्मा टी भेटला आपल्याला. सिग्मा टी इज इक्वल टू 585.85 मेगापास्कल. हा झाला आपला सिग्मा टी. आता यांच्यामध्ये जास्त कोणता आहे म्हणजे मोठा कोणता आहे, सिग्मा सी का सिग्मा टी? सिग्मा टी मोठा आहे. मग मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस किती आपला 585.85 मेगापास्कल. हे झालं आपलं आन्सर. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, बेंडिंग स्ट्रेस ऍट 110 mm फ्रॉम द बॉटम. त्याच्यामध्ये काय करायचं, वाय बार मधून ते कसं काढायचं, वाय बार मायनस 110 mm. मग किती भेटेल आपल्याला 154 मायनस म्हणजे वाय बार मायनस 110 इज इक्वल टू 44.4 mm. मग त्याची न्यूट्रल ऍक्सिस काय 44.4. मग सिग्मा 110 इज इक्वल टू एम मॅक्स इंटू वाय मल्टिप्लाय बाय वाय 110 अपॉन आय इज इक्वल टू. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू. मोमेंट ऑफ इनर्शिया आपला मॅक्झिमम मोमेंट 30 राहील आपली 220 × 10⁶ मल्टिप्लाय बाय फक्त वाय बार चेंज होईल 44.4 अपॉन आय पण तोच राहील 57.98 × 10⁶ इज इक्वल टू. सॉल्व्ह केला आपण कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू भेटली 168.47 मेगापास्कल. लास्ट स्टेप आहे आपली, लास्ट आन्सर आहे आपलं बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता आपण हा जो आपला टी सेक्शन होता त्याच्यासाठी अशी बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनची डायग्राम ड्रॉ केली आणि खालून दाखवलं आपलं बॉटम सेक्शन पासून 110 mm पर्यंत एक डॅश रेश मारली आणि सिग्मा 110 तो काढला आपण, तो तिथे मेन्शन करू 168.47 मेगापास्कल. आणि आपला सिग्मा सी आहे 290.65 मेगापास्कल आणि सिग्मा टी आहेत आपला 585.85. हे झालं पूर्ण आपलं टोटल आन्सर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा लगेच इंजिनियर एक्सप्लेन चॅनलला.